उन्हाळ्यासाठी थंडगार आणि झटपट असा हा सरबत. चला तर पाहूया कसा बनवायचा. इथे कलिंगडाचे तुकडे करून घेतलेले आहेत मी. त्याचबरोबर कोकमचं सिरप घेतलं आहे, चाट मसाला घेतला आहे, काळं मीठ घेतलं आहे. बस एवढंच आपल्याला लागणार आहे. याच्या व्यतिरिक्त काही मी इथे वापरलेलं नाही. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यात गोंदकतिरा भिजवलेला किंवा मग भिजवलेले सब्जाच्या बियासुद्धा ॲड करू शकता. इथे मी ग्लासमध्ये 2 ते 3 किंवा 4-5 तुकडे जर घेतले तरी चालणार आहे. असे तुकडे घ्यायचे आहेत आणि खलबत्त्याच्या साहाय्याने छान असे त्याला क्रश करायचे आहेत. चमच्याने केलं तरी ते क्रश होतात अगदी सोप्या पद्धतीने. आणि छान क्रश झाले की याच्यात आपल्याला 2 ते 3 चमचे कोकमचं सिरप घालून घ्यायचं आहे. कोकमचं सिरप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, थोडं कमी थोडं जास्त. ज्यांना जास्त थोडंसं टँगी असं आंबट आवडत असेल त्यांनी 3 ते 4 चमचे ॲड करायचं आहे. त्याचबरोबर इथे मी सिरप घातल्यावर 2 चिमटी चाट मसाला आणि 2 ते 3 चिमटे असं काळं मीठ घालून घेतलेलं आहे. थंड पाणी घातलेलं आहे. इथे बर्फाचा एक तुकडा मी घातलेला आहे अजून चिल्ड होण्यासाठी. तुम्ही नाही घातलं तरी चालणार आहे. आणि छान आता जर सब्जा असेल तर ॲड करायचा. मी भिजवलेला नव्हता सब्जा म्हणून मी घातलेला नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की ॲड करू शकता. आणि अशा पद्धतीने ग्लासला मी कलिंगडाचा तुकडा लावून सजवून घेतलेला आहे आणि हे ड्रिंक पिण्यासाठी तयार आहे. तर नक्की ट्राय करा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.